हेलो नमस्ते नमस्कार सत श्री अकाल, जय सेवालाल, जय श्री राम। व्हाट्सअप यू लवली पीपल, आप कैसे हो? एकदम मज़े में रहो। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल यशवंत चौहान ब्लॉग। सो दोस्तों, आज है सेकेंड डे और आज हम जा रहे हैं केडम्बा देवी खरोशी पेन अलीबाग। तो दोस्तों मेरे साथ है आज मेरा बड़ा भाई, हम दोनों जाने वाले हैं खरोशी केडम्बा देवी। और रोशन भी आ रहा है साथ में। रोशन अभी आगे से हमें पिकअप करेगा मतलब हम उसको पिकअप करेंगे और हम साथ में मिलके जाएंगे। प्रथमेश आने वाला था, प्रथमेश का पता नहीं क्या हुआ, उसका प्लान कैंसिल हुआ, वो जा रहा है पनवेल। और अभी हम तीनों यहाँ से जाने वाले हैं पेन खरोशी। तो देखते आज के व्लॉग में। सो आप मिलो हमारे बड़े भाई से। आज हम दोनों जा रहे हैं केडम्बा देवी और केडम्बा देवी टेम्पल आज हम एक्सप्लोर करेंगे। तो आज के व्लॉग में बने रहो। जय श्री राम, जय श्री राम। दोस्तों सामने आप देख रहे हो अपने वावेगर शॉपिंग सेंटर नव तरुण मित्र मंडल के ओर से यहाँ पे हर साल आयोजित किया जाता है नवरात्रि उत्सव 2024। वहाँ पे है सामने गणेश मंदिर और वहीं पे देवी माता की मूर्ति स्थापित की है। चलो हम वहाँ पे जाके देखते हैं। दोस्तों आज अपनी वैन ड्राइव करने वाले हैं अपने बड़े भाई। चलो तो दोस्तों अब हम निकल चुके हैं रसायनी से केडम्बा देवी के लिए। अब हम आपटा रोड से जा रहे हैं। ये सामने है आपटा स्टेशन। यहाँ पे बहुत सारे मूवी और सीरियल के शूटिंग हुए हैं। तो आपको ठीक से दिखाई नहीं दे रहा है, ये गया अभी आपटा स्टेशन। वैसे दोस्तों ये रोड रात के टाइम पे बहुत ही खतरनाक होता है और अपने खतरनाक रास्ते से ये जाना जाता है। ये रोड पे शाम के 7 बजे के बाद ज्यादा कोई आता नहीं है, डरते हैं ये रोड से आने के लिए। बरोबर, सुनसान जगह। ऐसा क्यों? आपको पता होगा शायद। ये पता मतलब बोलते हैं कि रात के टाइम यहाँ पर कुछ जास्त गाड़ी या कोई ज्यादा करके इंसान आते नहीं आते भी नहीं है, इसलिए। दोस्तों अब हम पहुंच गए हैं आपटा फाटा। यहाँ से हम ले रहे हैं राइट, सॉरी लेफ्ट। ये पेन रोड। अभी हम अलीबाग पेन रोड से होते हुए जा रहे हैं खरोशी। यहाँ पे सामने टोल नाका था, वो कुछ सालों से बंद हुआ है, उसको तोड़फोड़ कर दिया है। दोस्तों फाइनली हम पहुंच चुके हैं। अभी हम यहाँ से ले रहे हैं लेफ्ट। यहाँ पे जाता है सीधा पेन के लिए। यहाँ से हम ले रहे हैं लेफ्ट। यहाँ पे बड़े बड़े पोस्टर भी है केडम्बा देवी। यहाँ पे कुछ थोड़ा इशू हुआ है शायद, जाओ देना। ओके, आप जो सामने रास्ता देख रहे हो मेन रास्ते से ये रास्ता अंदर में आता है और ये रास्ता वन वे रास्ता है, बहुत ही छोटा है। तो हम यहाँ से थोड़े संभल कर जा रहे हैं। आगे से गाड़ी आएगी तो गाड़ी स्लो करना पड़ रहा है। तो यहाँ से 2 रास्ता है, किधर जाने का? दोनों भी सेम ही शायद। सब यहाँ पे हेल्प करने के लिए खड़े हैं, यहाँ पे लोगों को मार्गदर्शन कर रहे हैं। यहाँ पे आप देख रहे हो, हाँ इधर सामने है 4 व्हीलर पार्किंग। दोनों साइड से वही है। मतलब आप अभी पहुंच चुके हैं केडम्बा देवी पार्किंग एरिया। और आज गर्दी बहुत ही लग रही है मुझे, भक्तजन बहुत ही आए हैं। ये रास्ता अभी नया है, कंक्रीट का ये रास्ता बना है, आप ये सामने देख रहे हो। और खरोशी गांव से हम जा रहे हैं केडम्बा देवी दर्शन के लिए। हाँ देखा, रास्ता वहीं पे आके मिला ना, वो रास्ता और ये रास्ता। फाइनली हम पहुंच चुके हैं पार्किंग में। अब हमें ढूंढना पड़ेगा पार्किंग अपनी वैन लगाने के लिए। तो दोस्तों अब हम पहुंच गए पार्किंग में और अब हम यहाँ से जा रहे हैं। बहुत ही लंबा है, स्टेप्स के यहाँ पे पहुंचना है। सो चलो दोस्तों अब हम जा रहे हैं। और यहाँ पे 9 दिनों के लिए जत्रा भरता है। आप ये सामने देख रहे हो, सभी स्टॉल यहाँ पे लगे हुए हैं। अब हम आ चुके हैं पायरी के यहाँ पे, जो अभी स्टेप्स है यहाँ पे। और ज़्यादा डिस्टेंस नहीं है, थोड़ा सा ही डिस्टेंस है। और यहाँ से डीजे का आवाज़ सुनाई दे रहा है। तो हम एक 5 से 10 मिनट के अंदर पहुँचेंगे। और चलो सो फार सो गुड। अब हम आधे रास्ते में पहुँच चुके हैं और यहाँ का माहौल देखे बहुत ही अच्छा लग रहा है। और सभी के अंदर एक जोश है। और आज है ग्रीन कलर, तो जहाँ पे भी देख रहा हूँ वहाँ पे सब ग्रीन ग्रीन ग्रीन। अभी बस 2 मिनट में हम पहुँचेंगे ऊपर में, केडम्बा देवी का हम दर्शन लेंगे। तो चलो आप भी मेरे साथ दर्शन लीजिए। केडम्बा माते की जय। दोस्तों हिंदू होने के नाते हमें सिर्फ गणपति के 10 दिन और नवरात्र के 9 दिन के लिए ही धार्मिक नहीं बनना है। हमें साल के 365 दिन हमें अपने हिंदू धर्म के प्रति रहना है। मुझे तो पता है आप अपने घर में पूजा करते हो, मुझे ये कहना है अपने गांव के मंदिरों में और गांव के बाहर के मंदिरों में जाना है, धर्म के प्रति रहना है और इसका आप पालन कीजिए। कल मैं गया था एकविराई का दर्शन करने के लिए, वहाँ पे भी काफ़ी भीड़ थी। और आज यहाँ पे केडम्बा देवी के यहाँ पे मैं आया हूँ। अभी नवरात्र के 9 दिन चल रहे, तो यहाँ पे काफ़ी भीड़ है। और मुझे ऐसा लग रहा है कि यहाँ पे नवरात्र के 9 दिन ही यहाँ पे भीड़ रहती है।
बाकी के डेज में पता नहीं क्या होता है। तो हम एक बार फिर से आएंगे, जब नवरात्रि हो जाएगी फिर से हम आएंगे यहाँ पे और देखेंगे यहाँ पे कितने लोग आते हैं। नमस्कार मित्रो, आता मी आलेलो आहे खरोशी गावाच्या डोंगरावरती। माझ्या पाठी तुम्ही बघू शकताय आपले केळंबा देवीचं मंदिर आहे आणि आता मला इथे माझे मित्र भेटलेत, मिलिंद, त्याचे मित्र आहेत ग्रामस्थ खरोशी गावाचे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया केळंबा देवीचं माहिती काय आहे ते। तर आपले मित्राचे मित्र काय नाव? सूरज गावण। तर आणि आपले हे बाकीचे ग्रामस्थ काय नाव? अनिकेत पाटील, सूरज पाटील। जे आपण ते बोलतो ना की पहिले आपल्या शुभ कामाला आपण कुठल्या तरी चांगल्या याचे केलीच्या झाडाचं आपण हे लावतो ना, ते बरोबर देवाच्या समोर नैवेद्यासाठी। हा, नैवेद्यासाठी। तर 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आमच्या गावामध्ये एक शुभ कार्य म्हणजे पूजेचा वगैरे ते कार्यक्रम होता ते, आणि तेव्हा तिथे त्या शुभ कार्यासाठी केलीचं झाड पाहिजे होतं। ओके, हा, ते आपण लावतो ना त्या पूजेला वगैरे समोरच लावतो ना त्या, तर त्याच्यासाठी आमचा गावकरी
माणूस तो हा जे आपण माऊलीचं मंदिर बघतो ना, ते पहिले तिथे घनदाट जंगलच होतं पूर्णपणे, आणि केलीच्या झाडांचं तिथे जास्त वास्तव्य होतं. केलीचं झाड आणि बेलाचं झाडाचं जास्त वास्तव्य आहे. तर केलीचं झाड तोडण्यासाठी ते आले होते. तर त्यांनी तो झाड तोडल्यानंतर कुऱ्हाडीचा घाव घातला होता, जे आपण बोलतो ना ते बुंद्या, केलीच्या बुंद्यात कुऱ्हाडीचा घाव घातला, तर त्या झाडातून रक्त निघायला लागला होता. अच्छा. हा, तर ते आमच्या गावातला तो व्यक्ती पूर्णपणे घाबरला होता. तो धावत 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 गावात सांगायला आला की असं असं हे झालेलं आहे म्हणून. तर गावातली सर्व लोक तिथे बघायला आली की काय विषय झाला बघायला. तर पण गावातल्या लोकांना पण काही समजलंच नाही. हे पहिल्यांदाच पाहायला मिळतो की असं झाडातून केळीच्या झाडातून रक्त निघतो म्हणून. तर त्याच्यानंतर मग गावकऱ्यांनी मिटिंग घेतली, सर्व बसली, असा असा विषय आहे, असा असा झालाय. तर मग नंतर गावकऱ्यांनी ते ब्राह्मण लोक असतात ना, ब्राह्मण लोकांना बोलवले तिथे की नक्की काय तिथे कशाचं स्थान आहे, देवाचं स्थान आहे, देवीचं स्थान आहे का कुठलं राक्षसाचं वगैरे स्थान आहे. तर नंतर तिथे गावातलं म्हणजे ब्राह्मण वगैरे लोक आली आणि त्यांनी तिथे ते काय त्यांचं ते केलं क्रियाक्रम. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की इथे आदिमायेचं स्थान आहे म्हणून. ब्राह्मणाने सांगितले की तिथे आदिमायेचं स्थान आहे. त्याच्यानंतर मग गावकऱ्यांनी बसून आणि त्या ब्राह्मणाने म्हणजे ब्राह्मण आणि गावकरी बसून की माऊलीचं नाव काय ठेवायचं. ते माऊली केलीच्या झाडातून निघली, प्रगट झाली होती. त्याच्यामुळं गावकऱ्यांनी केलीच्या झाडातून प्रगटली म्हणून तिचं नाव केलंबा आई असं नाव ठेवलं. अच्छा. केलंबा आई आता ती पूर्ण महाराष्ट्र का जगभरात पूर्णपणे गाजली, लोकप्रिय झालेली आहे. अगोदर एवढं का नाव मोठं नव्हतं, पण आता 20-25 वर्षा अगोदर नंतर ते पूर्णपणे माऊलीची महिमा वाढायलाच लागली ती, आणि भक्त लोक तिथे वाढलेले आहेत. आणि माऊलीचं एक हे आहे की माऊलीकडे यावर्षी जो कोण नवस बोलायला येतो ना, कोणाचा काही प्रॉब्लेम असतो, कोणाला काही मुलं बालं होत नाही, पण ते जे येतात ना भाविक भक्त, पण ते पुढच्या वर्षी हसू खेळून येतात, काही नवस पूर्ण झाला म्हणून ते येतात. मग ते नवस पूर्ण झाल्यानंतर इथे काय असं म्हणजे बोकड वगैरे काय नाही. माऊली पूर्णपणे केलंबा माऊली आहे ती पूर्णपणे व्हेज आहे. जसं आपल्या एकविरा देवीला कोंबड्या बकऱ्यांचा मान लागतो तसं अजिबात नाही काय चालत. आमच्या 9 दिवस भाजी आणि 9 दिवस पूर्णपणे भाजी. हा एक फरक आहे म्हणजे या देवीचा. इथे काय असं रक्ताचं मान वगैरे काय देत काहीच नाही. आणि मंदिराचा म्हणजे सांगायला झालं तर पहिल्या आधी पूर्ण ते गरीब परिस्थिती, आता गाव थोडाफार दिसतो, आता सुधारलेला दिसतो. पहिले आहे ना देवीच्यावर गावकऱ्यांचे एवढा प्रेम आहे ना की 100 रुपये गोला कोणाकडे पैसे द्यायला पण नसत, पण काही लोक असं गाल्यातील डवली बोला का काय बोला ते विकून माऊलीचं 100 रुपये वर्गणी किंवा ती 50 रुपये वर्गणी भरून हा 4 खांबानं मंदिर बनला. हा महाराष्ट्रात कुठेच असा मंदिर पाहायला मिळणार नाही. मंदिर असतात, देखणे असतात का मन भरणारे मंदिर, पण या मंदिराचा एक खासियत आहे की हा मंदिर 4 खांबानं आहे. आणि हा लोड आहे ना किती टनाचा असेल तरी पण तो भरपूर टनाचा लोड आहे. आणि या मंदिरासाठी गावकऱ्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहे. गावकऱ्यांचा मेन कष्ट आहे नव्हती. आमच्या वाहिमांचा अंड्यात दुरी घेऊन अशा इथं पाणी घेऊन आलेले. अच्छा. म्हणजे हे पारंपरिक आहे गावकऱ्यांनी इथे जास्त. आणि गावकऱ्यांना काहीच नाही, गावकरी स्वयंभू आहे देवस्थान. आपल्या बाकी ठिकाणी कसं असतं ते मूर्ती वगैरे घडवतात ना, ते गावातून जसं येतो तर गावकरी खूप सारे हेल्प करतात भाविक भक्तांना पार्किंगसाठी. मग कुठून जायचं कसं सगळं मोफत सेवा आहे. पार्किंगला पैसे घेतात, काहीच नाही, असं काहीच नाही, सगळं फ्री आहे. गावकरी कष्ट करतात आणि सर्व मिळून. आता यावर्षी जी पाली पाटलांची आहे त्याच्यामुळे बाकीचे जे आहेत ना मंडळी, काही घरच झाली मंडळी, फोनकर झाली, गावड झाली, हा ते बाकीचे आहेत ना मंडळी, ते बाकीचं खाली तिकडे पार्किंग वगैरे ते तिकडे ते हे करतात ते मदत. आता 9 दिवस फक्त ते त्यांची पाली आहे इथे, म्हणजे ते सर्व करणार इथे. आणि बाकीचं खाली आहे ना ते सर्व बाकीचे आहेत ना ते गावातली मंडळी, ते बाकीचे सर्व बघणार. दरवर्षी प्रत्येक आलीला मान असतो. दरवर्षी प्रत्येक आलीला मान असतो. अजून काही वैशिष्ट्य खूप काही आहेत जे माऊलीच्या साईट म्हणजे जे मंदिर वगैरे सभोवताले आहे ना, ते अजून खूप काही वैशिष्ट्य आहे. तसंच म्हणजे आपला जी माऊली जिथे विराजमान झालेला आहे ना त्याच्या समोरच जे आपण ते आंब्याचं झाड पाहतो ना, बरोबर त्याच्यामध्ये शंकराचे स्वयंभू स्थान आहे. अच्छा. हे प्राचीन काल म्हणजे कसं आहे ते इथे पहिले केलीची झाडं आणि बेलाची झाडं, आणि बेलाची झाडं शंकराला बेलाचं पान आवडतं. बरोबर. हा, तशी ही केलंबा माऊली आहे ती जणू काय पार्वतीचाच रूप आहे आणि तिथे शंकराचं स्थान आहे. आणि पार्वतीलाच भेट चालतं, बाकीच्या माऊलींना नाही, बाकीच्या माऊल्यांना चालत नाही. असं ते हे आहे म्हणजे शंकर पार्वतीचा तिथे जोडा असं
बोलायला कोंबडा हरकत बिंबडा नाही. काय बरोबर, काहीच तसं नाही. बोललं काय हरकत नाहीये. हरकत नाही. सांगायचा चालेल. हा. बरं, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल. माऊलीचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पोचलो आहे खाली. आता आम्ही चाललो आहे पार्किंगमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे का, मी 2 दिवस आधीच मी माझ्या भावाला सांगितलेलं की मी चाललो आहे केळंबा देवीला. तर त्याने आज सुट्टी घेतलेली आहे आणि सकाळपासून उपवास आहे. तर मंडळी, आमचं केळंबा मातेचं दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही पोहोचलो आहे पार्किंगमध्ये. तर मंडळी, तुम्हा सर्वांना इथं यायचं असेल तर कसं यायचं आहे, इथे मुंबई गोवा हायवे पनवेलच्या पुढे खारपाडा टोलनाका लागेल. खारपाडा टोलनाक्याच्या पुढे तुम्हाला जितागाव लागेल. जितागावाचा ब्रिज जसं तुम्ही उतराल तिकडनंच तुम्हाला मोठा पोस्टर दिसेल केळंबा देवीचा. तर तिकडनं तुम्हाला लेप घ्यायचा, त्या गावामध्ये यायचं आहे. आणि गावामध्ये जसं तुम्ही याल तुम्हाला अशी भरपूर मोठी पार्किंग दिसेल. या ठिकाणी आपली गाडी पार्क करायची आहे आणि इकडनं चालत आपल्याला जायचं आहे, केळंबा देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दर्शन इथे पूर्ण होतो. या ठिकाणी भरपूर मोठी जत्रा भरते आणि आता मी पाहिलं इथे, आणि मी इथे फर्स्ट टाइम आलेलो आहे. याच्या आधी मी फक्त ऐकलेलं होतं माझ्या मित्रांच्याकडून, आणि आज मी इथे येऊन हा माझा आजचा एक्सपिरियन्स खूप भारी झालेला आहे. आणि तिथे त्या ठिकाणी वरती देवळाच्या बाजूला डीजे असतो. 9 दिवस तिथे डीजे असतो आणि सगळी भक्त तिथे त्या ठिकाणी डान्स करतात. आणि मी तिथे 2 ते 3 तास तिथे मी थांबलेलो. त्या ठिकाणी एक पण असं ते सॉन्ग नव्हतं. सगळेच्या सगळे सॉन्ग आपलं माऊलीचं, एकविरा आईचं आणि अशा प्रकारे तिथे त्या ठिकाणी धार्मिक सॉन्ग ते सगळे होते. पण असे दुसरे काही सॉन्ग नव्हते बॉलिवूड बॉलिवूडचे. तर मला हे बघून खूप चांगलं वाटलं. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला केळंबा देवीचं महत्त्व, माहिती आणि या सगळ्या गोष्टी समजल्या असेल. आणि इकडच्या गावकऱ्यांनी आम्हाला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. ती सगळी माहिती तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. तर मित्रो, आजचा आपला हा दुसरा दिवस केळंबा देवीचं दर्शन घेऊन हा आपला ब्लॉग आज इथेच संपतोय. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर पाहूया आपण कुठल्याही मंदिराचं आपण एक्सप्लोर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत तुम्ही खुश राहा, स्वस्थ राहा और एन्जॉय करा. स्टे पॉझिटिव्ह, हार्ड वर्क, मेक इट हॅपन. बाय बाय.